महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर महायुतीला मिळालेल्या एक हाती सत्तेनंतर मंत्रिमंडळ विस्तार झाले। मंत्रिमंडळ विस्तार झाल्यापासून आजतागायत कोणत्या नेत्याला कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरले होते। संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पालकमंत्री पदाकडे अखेर दिनांक 18 जानेवारी शुक्रवार रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री पद सायंकाळी जाहीर करण्यात आले। यामध्ये नक्षलग्रस्त भाग असलेल्या गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री पद खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले असून सहपालकमंत्री म्हणून आशिष जयस्वाल हे त्यांच्यासोबत कार्यरत राहणार आहेत। माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे ते निवडून आलेल्या ठाणे जिल्हा व मुंबई शहर असे 2 ठिकाणचे त्यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे। तर प्रशासनावर मजबूत पकड असलेले दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या स्वतःच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद तसेच महाराष्ट्र राज्यात गाजत असलेल्या बीड येथील मस्साजोग प्रकरणाचे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सुरेश धस यांनी मागणी केली होती की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस अथवा दोन्ही उपमंत्र्यांपैकी कोणीही एकाला बीडचे पालकमंत्रीपद द्यावे। त्यानुसार पुण्यासोबतच बीडचे देखील पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नागपूर व अमरावती अशा 2 जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे। तसेच अपेक्षेनुसार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अहिल्यानगर म्हणजेच पूर्वीच्या अहमदनगरचे पालकमंत्रीपद सोपवण्यात आले आहे। वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांना तर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्रीपद चंद्रकांत पाटील, नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन, पालघरचे गणेश नाईक, जळगावचे गुलाबराव पाटील, यवतमाळचे संजय राठोड यांच्याकडे पालकमंत्रीपदे सोपवण्यात आली आहेत। मुंबई उपनगरचे पालकमंत्रीपद आशिष शेलार यांच्याकडे तर सहपालकमंत्रीपद म्हणून मंगल प्रभात लोढा यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे। तसेच रत्नागिरीचे पालकमंत्रीपद उदय सामंत यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। धुळ्याचे पालकमंत्रीपद जयकुमार रावल, जालन्याचे पालकमंत्रीपद पंकजा मुंडे, नांदेडचे पालकमंत्रीपद अतुल सावे, चंद्रपूरचे पालकमंत्रीपद अशोक उईके यांना देण्यात आली आहेत। तर सातारा जिल्ह्याला 4 मंत्रिपदे आहेत, त्यापैकी शंभूराज देसाई यांना पालकमंत्रीपद देण्यात आले आहे। रायगडचे पालकमंत्रीपद आदिती तटकरे, लातूरचे पालकमंत्रीपद शिवेंद्रराजे भोसले, नंदुरबारचे पालकमंत्रीपद माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। याशिवाय सोलापूरचे पालकमंत्रीपद जयकुमार गोरे, हिंगोलीचे पालकमंत्रीपद नरहरी झिरवळ, भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद संजय सावकारे तसेच छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्रीपद संजय शिरसाट यांच्याकडे देण्यात आले आहे। धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेना शिंदे गटाचे नेते तसेच मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। बुलढाण्याचे पालकमंत्रीपद मकरंद पाटील, सिंधुदुर्गचे पालकमंत्रीपद हिंदुत्ववादी नेते नितेश राणे, तर अकोला जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आकाश फुंडकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। लातूर येथील बाबासाहेब पाटील यांची गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर प्रकाश आबिटकर यांची तर सहपालकमंत्री म्हणून माधुरी मिसाळ तसेच गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल हे आहेत, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्रीपद गडचिरोलीचे स्वीकारले आहे। वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद पंकज भोयर तर परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मेघना साकोरे बोर्डीकर यांच्याकडे सोपवण्यात आले आहे। तर मित्रहो, विविध जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अशा पद्धतीने सोपवण्यात आले आहे। हे आम्ही मुरुमकर न्यूज पोर्टलच्या सर्वच प्रेक्षकांसाठी माहिती पोहोचवली आहे। चॅनलला सबस्क्राईब करून लाईक शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।